तर परत 2 शेवली भेटली आईला, लागले खोदायला, शेवला येईल. तर बघा हा शेवल्याचा कान एवढा मोठा मस्तपैकी बघा, आणि हा त्याला शेवला. वाट नाही बरी, वाट नाही बरी, जाऊ कशी घरी, जाऊ कशी घरा. हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो डोंगरात जंगलात शेवले आणायला. तर आज तुम्हाला आम्ही दाखवू शेवले कसे शोधायचे, म्हणजे डोंगरात कसे भेटतात, किती मेहनत करावी लागते शेवल्यांसाठी. आपली शाकाहारी भाजी आता पाऊसला चालू झाला ना नवीनच, त्याच्यामुळे आज आम्ही चाललो सगळेजण डोंगरात. पहिले शेवली घेऊन येऊ, नंतर मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला शेवल्यांची भाजी कशी बनवतात ते पण दाखवू रेसिपी. तर आता चला जाऊयात डोंगरात ना ग. चला डोंगरात. अजून एकदा पण आणली नाही शेवली. तरी पण आपल्याला किती टाइम लागेल जायला? करायला लागेल ना, तर शेवल्या जावं लागणार नाही. किती टाइम लागेल जायला? लागेल ना अर्धा तास तरी. लांब जायला लागेल ना. हो. ती लोका विकाय फार हिंडवत ना, तर ती साप 2-1 तरी घेऊन येऊ. इकडे बघ, इकडे बघाय सांगला असा. थोडी तरी घेऊन येऊ असं. तर चला जायचा. चला चला हिंडून पण येऊ डोंगरात. तर चला मित्रांनो, आता जाऊयात डोंगरात. आज जरा फिरून येऊयात, निसर्गाचा मजा घेऊयात निसर्गाची, त्याची मुलं. तर चला घराच्या बाहेर आम्ही निघलो. आता आम्ही चाललो मस्तपैकी डोंगरात. चला जाऊयात डोंगरात. आम्ही निघलो आता मस्त डोंगराकडे. पावसाचं पण वातावरण झालं आहे. तर चला जाऊयात, आता गावाच्या बाहेर निघूया. तर चला जाऊयात, आता आम्ही निघलो गावाच्या बाहेर मस्तपैकी. आई लागली कोंबडी शेपाटायला. इकडे आमचा भात पण निघला मस्तपैकी. इकडे कोंबडी मस्तपैकी बघा. आता पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे हिरवागार. नंतर आपल्याला मासे पण भेटतील मस्तपैकी बघा. आणि इकडे भात बघा आमचा किती निघला. काय का भातात तुरी पण पडले का? काय मूग कुठला तो रुजला, तो आंबाडी लय रुजला. मूग पण पेरले त्याचे मुलं. आणि जांभळा तिकडे सुकत केल्यात. दारू जांभळाची पावसाळ्यात थोडी असली दारू की औषधी. पोटपीठ दुखला का जरा पिली का पोटपीठ बरा होतो. मस्त बघा. आपल्याला या डोंगरावर जायचं आहे शेवला आणायला. तर चला जाऊयात डोंगरात. बघा इकडे सगळीकडे आता लोक कशी पेरणीला निघली मस्तपैकी सगळी आता शेतावर. हा आमचा पूल आला. पूल आता आम्ही क्रॉस करतो. तिकडे विहीर आहे आपली. विहीर किती पाणी झालंय तर बघायला जायला लागेल आल्यावर. आपण आपल्या जुन्या गावच्या विहिरीजवळ पोहोचलो. ही पहिली सार्वजनिक विहीर, याच्यावर सगळे पाणी आला. याचे आता येत नाही कोणी. तर बघा पाणी किती आहे. उन्हाळ्यात पूर्ण विहीर खाली झाले. पाणी बघा कितीच आहे मित्रांनो. तर आई सांगते इकडे जायचं का? इकडे आमचा प्लॅनिंग चालू आहे आमचा. कुठं जायचा? ते उधल्यावर जायचा. एक डोंगराचं नाव आमचे उधला आहे, एक आहे कोंधरा आहे. सगळी सकाळी लोक हिंडत ना. आणि भाऊ बघा आम्ही डोंगरात चाललो तरी पण हातात मोबाईल घेऊन चाललाय. त्याला कसं ऑफिसचा फोन येतात ना. त्याच्यामुळे त्याला मोबाईल पाहिजेत. आणि तिकडे नांगरणी चालू आहे मस्तपैकी. ही आमची निसर्गाची मजा आहे एकदम. जंगलात मस्त वातावरण बघा किती भारी मित्रांनो. गवत पण आता कवला कवला निघायला लागलाय. मुरकुट आहे का? नसेल अजून ना, एवढेच नसेल, नंतर थोडा निघतो तो मुरकुट. हे बघा कोलीचा मामा किती निघाला. याला बोलतात कोलीचे मामा. आता हे फुलतील नंतर. कडुलिंबाचा झाड आहे. यो कडुलिंबा का यो रा यो शेवल्यात टाकत तो ना रे यो. माझा नियम चुकला मित्रांनो. मला वाटला का तो, मला एवढी ओळख नाही ना त्याची मुलं. बाबूने हातात कोयता घेतलाय. काय तोडणार आहे काय माहित. झाडात आम्ही तोडणार नाही. हा
तर आता आमची एंट्री झालेली आहे. कान बिन निघलं तिकडं आई बोलते. तर वल्या तुम्ही आता वल्या नको ना ग. तर वल्या तुम्हाला आम्ही नंतर दाखवू. बघू जाताना 2-3 खोदता आलं तर खणू काय ग. बघा तर आता बघणं चालू आहे काय काय भाजी बिजी वल्या कशा काय. बाबू थकला चालून बसला लगेच. हवा निघली वाटतं बाबूची ना रे का नाही. तर आमची जंगलात एंट्री झालेली आहे मित्रांनो मस्तपैकी. आता आम्ही शेवली शोधायला स्टार्ट करू ना. कुठं शेवलीचा काय अंदाज तुला. शेवलीचा अंदाज जायचा. शेवल्याचा अंदाज वरून येऊ ना. वरून नाशिक येऊ ना उतरत. कोणचे तिकडून असं येऊ ना उतरत. हे असा गेला ना हा लगे लगे तिकडं पर्यंत नाशिक जातो आपल्या इथं तसंच चढतो सीतारामचे पल्लाटाचे आपल्या लाकडा जाईल तिकडं. तर आता आमची जरा मीटिंग चालू आहे कुठून कसा जायचा. इकडं पण आता वही झाड आहे प्लॅनिंग चालू आहे. असं हा काय. चला इकडे. तर चला जाऊयात. आईच बोलली इकडे जायचा तर इकडे जाऊयात. अथच चला असाच चला. तर आपल्याला जेवढा आपण आदिवासी बोलताव ना तेवढा मस्त बोला. आदिवासीच बोला आपला हा का. तर बघा मित्रांनो जंगलात आता असे घरं करून राहतात पावसाळ्यात. इकडे शेती बिती असते ना शेती बघा त्याची मुलं अशी छोटी छोटी घरं करून ना राहतात. मग इकडं पावसाळ्यात इकडेच येऊन राहतात जोपर्यंत शेतीचा पूर्ण काम होत नाही तोपर्यंत मस्तपैकी. आणि बघा आपल्याला झाडावर इथे एक सरडा पण दिसला मस्त. तो पडला कारण की हा सरड्यांचा सीजन आहे ना अंडी बिंडी काढायचा. बाबू दाखवायला लागला इकडून आहे करून. तिकडं दिसतो बघा झाडावर आहे. इथून पण तुम्हाला दिसणार नाही लांब आहे थोडा. आणि लागले आमची पब्लिक शेवली शोधायला. तर चला जाऊयात शेवली शोधूयात मस्तपैकी. आता आम्ही मिशन आमचा कंप्लीट करू मस्तपैकी. मिशन चालू होईल आमचा. दुसऱ्या इकडून चाललंय दुसऱ्या इकडून चाललंय. चला आपण जाऊया तिकडून. दोघा इकडून. तुम्हाला शेवली खोदायला आहे रे. चला तर आपण जाऊया तिकडून शेवली शोधू. इकडे साक्षीशी चालली इकडं आम्ही चाललो. आता फक्त इकडं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे फोन वगैरे काय नाही आवाजवर सगळा कॉन्टॅक्ट साधायचा मस्तपैकी. तर चला चढूयात मस्तपैकी. आता चढून घेऊयात. बघा मित्रांनो शेवलं शोधायला किती मेहनत करायला लागते. आई आता गेली काट्या कुट्यातून जाईल तिकडं. मी पण जाईन मागून मागून. बाबू इकडं आहे. बाबू पण आता शेवलं शोधल. मी पण आता शेवलं शोधून घेतो. तर चला जाऊयात शेवलं शोधूयात. आई गेली तिकडं पुढं दिसत पण आता फुलपाखरा वगैरे मस्त. पक्ष्यांचा आवाज बघा किती छानपैकी येतो. मला थोडा लागला दम पण नर बाबू. तर चला जाऊयात शेवली भेटते का नाही बघूयात. चला मी पण जरा आता शेवली शोधून बघतो कुठं. आपल्याला पहिला शेवला माझ्या हातातून भेटला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर चला जाऊयात शेवली शोधूया. तर बघा मित्रांनो आपल्याला एक इथे शेवला भेटलेला आहे बघा किती मस्त ताजा ताजा. तर चला आपण शोधून घेऊयात मस्तपैकी. अशी पहिली माती पाना वगैरे काढून घ्यायचा कारण की पाऊस नवीन पडलाय ना तर साप किड्या मुंग्या असतात. हाताळाचा नवीनच पडलाय ना आता कसा काय पण असतो त्याच्यामुळं. बघा मुगला चावला. हे बघा कसा मुगला चावला. तर चला असा आतमध्ये जायचा असा आतपर्यंत ना मग असा तोडायचा आतमधून. वरूनच नाही तोडायचा मित्रांनो बघा असा. आणि त्याचा खोड कधीच नाही काढायचा.
ते म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला परत झाला पाहिजे त्याची मला बघा. आपल्याला पहिला शेवला भेटलेला आहे, 2 भेटली, आपली बोयणी झाली, आई तिकडे गेले शेवली काढायला. तर बघा अजून इकडे फिरायचं आहे भरपूर. तर आई गेली शेवली तिथं खोदायला लागले बघा. तर 2 लागली खोदायला आईला, तिथं 2 शेवली भेटल्या. तर आईला खोदू दे शेवली मस्तपैकी तिथं. तर एक बोललो बाय तुला घे, बायला खोदू दे एक. आणि आता भाऊला तर एवढा कधी 10-20 मिनिटं झालं पण भाऊला एक पण शेवला भेटला नाही. मला तरी भेटली होती 4-5, आईला 7-8 भेटली. म्हणजे एक भाजीची आम्हाला भेटली 10-15 मिनिटात मस्तपैकी. आईला 10 अशी भेटली. तर चला आता परत मी जरा लक्ष देऊन ना मस्त शेवली शोधतो. इकडे बघा कशी बाय आणि बाबू वगैरे फिरायला लागले. शेवली तिथं परत भेटली, आई लागली खोदायला मस्तपैकी. 2 भेटली. हा त्याचा पण त्याचा कान मित्रांनो खोदायचा नाही, म्हणजे पुढच्या वर्षी परत भेटली पाहिजेत ना ग, त्याच्यामुळं कान खोदायचा. आता आम्हाला अर्धा तास झाला फिरून ग, अर्धा तास झाला. आता आम्ही थोडा ब्रेक घेतला. हुरूम त्याला सांगतात पाणी प्यायचा. तर बसले इथं, आई बसले इथं, साक्षी तिकडे, बाबू चालला जरा बघत काय बसली तर, आणि भाऊ तिकडे वरती आहे. तर आता जरा पाणी पिणी आम्ही पिऊन घेतो. पाण्याचा ब्रेक घेतला. कोणते नाही हवी तिकडं. तर चला आता आमचा पाणी पिऊन झाला. आता आम्ही निघतो परत शेवली शोधायला थोडीफार. नंतर एकदम भेटली का तुम्हाला दाखवू किती शेवली भेटली ती ना ग. आता कुठे इकडे जायचं ना, चला तर जाऊया तिकडे, परत इकडे जाऊयात मस्तपैकी. कुठं उतरायचा का, असा धसपाडीला चला ना, नाही तर हा कुठं हा चल. तर चला जाऊयात. आई इकडनं चालली खालून, हा म्हणजे ती तिकडनं तिला शेवली भेटतील. हा आम्ही चाललो इकडून, चला जाऊया. तर परत 2 शेवली भेटली आईला, लागले खोदायला. तर बघा एवढी शेवली मला इथंच भेटली, आणि इथे एवढा मोठा एक शेवला आहे मस्तपैकी. तर चला आता खोदून घेतो मस्तपैकी. दाखव बाबू कोयती ते जरा खोदून घेत आहो. तर आपण कोयता आणलाय खोदायला, आता चला खोदून घेतो. तर साफ करून घ्यायचा परत. एवढा मोठा भेटलाय मित्रांनो शेवला. साफ करून घ्यायचा मस्त, आतपर्यंत खोदत जायचा असा, आणि असा तोडायचा घर. तर चला शेवला बघा आपला पडलेला आहे, एवढा मोठा शेवली भेटली, दुसरी आईकडे दिल्या. तर चला आता जाऊयात पुढं, शेवली खोदून घेऊयात दुसरी. इथं साक्षी बसले, इथं बाबू बसलाय, इथं आईने एक आता आंबा कापायला लावला. रस्त्यात आम्हाला भेटला मस्त येताना, ताजा ताजा ना ग. बघा किती पिकलाय, चांगला आहे का, चांगला आहे तो, पडेल लांब्या वर्षी. हा बाबूनी सांग बदाम वेचलेल. तर कापाय लावलाय. तर पोराचा झोंबाड्या पाडतील तेव्हा मस्त. एखाद्या गालात तसा आहे रे खाता. तर बघा तर साक्षी बघा लागले, आयुषने पण आंबा खायला लावला. आता आमची हुरूम दुसरा, इथं अर्ध्या तासानंतर दुसरा ब्रेक. आता उठलो, आमची हुरूम झाली. पाणी नसल्यामुळे पानांना वगैरे हात पुसायला लावलं आंबा खाल्ल्यानंतर. पाणीच नाही तर काय करशील रे. पाणी नाही, आता पाणी आमचा प्यायचा पण संपला. अजून ओढं पण बघा सुका आहेत, एवढा पाऊस नाही त्याच्यामुळं. 10-12 दिवसात झाडाच्या पानांना हात पुसायला लावलं, कारण की थोडे दिवसात पाणी व्हायला चालू होईल. आपण पण टोपी घातली. आता चला जाऊयात आपण पण. माझ्याकडे पण एक थैली आहे मस्त पैकी. जर आईशकडे देताव थैली, आणि मी आता जातो पुढे. बाबूला दे 2 मिनिटं जरा या करता. काकडा लागतात मित्रांनो. तर आम्हाला इथं काकडीचा झाड भेटला, बाबू लागला चढायला काकडीचे झाड. मित्रांनो आम्हाला एवढी काकडा पण भेटली मस्त पैकी. ही गेल्यावर मस्त उकलात कुटून घ्यायची
नंतर शेवल्याची भाजीत टाकायची ना. हा तर चला तर बाबू बाय वेचायला लागले, त्यांना पण दिल्यात पाडून, ते वेचायला लागल्यात. तर चला आता निघूयात, आपल्याला काकडा भेटली. आता परत थोडी शेवली शोधूयात ना. थोडीशी गवसू बघा आता कसा कडेला डेंजर आला उतार. पकडत पडत उठत उतरायला लागली सगळी जण. बघा बाबूला धक्का लागला तर डायरेक्ट खाली सर गेला. त्या एक शेवला भेटला बघा किती मोठा. कळ गे टाकते जरा साईडला, आपल्याला व्हिडिओ काढू दे. बघा बाबू पण लागला शेवला खोदायला. दोघा बहीण भावंडा शेवली खोदायला लागला. आम्ही पण दिला त्यांना भरपूर खोदून तशी ना का. तर मित्रांनो इथे एक आपल्याला खेकडा दिसलेला आहे आतमध्ये. बघा मित्रांनो शेवल्याचा बी असा असतो बघा. हा आता वर्षभर असाच राहील, मग पुढच्या वर्षी डबल याला एक शेवला येईल. तर बघा हा शेवल्याचा कान एवढा मोठा मस्तपैकी बघा, आणि हा त्याला शेवला. तर बघा असा शेवला मोडून घ्यायचा असा. ते आपण खोदून घेतो, प्रत्येक कान काढत नाही, खोदून घेतो. पण आता हा शेवला घ्यायचा आणि परत कान जसा आहे तसाच गाडून ठेवायचा, म्हणजे पुढच्या वर्षी त्याला परत आपल्याला शेवला भेटेल. नाही तर फेकून नाही द्यायचे, कारण की दुसरी लोकांना एवढा हे नाही फेकून देतात. पण आपण तसा नाही करायचा मित्रांनो. तर चला एवढी दुसरी आईकडे शेवली आहेत. आता आपल्याला 3 भेटली, आई वरती गेली. आता आपण जाऊयात वरती. तर चला भेटूयात परत थोड्या वेळात. तर मित्रांनो अजून एक खेकडा भेटलाय, बघू त्याच्यात पिल्ले आहेत का नाही. तर बघा एवढा मोठा आपल्याला खेकडा भेटलेला आहे नवीन पावसाचा. बघा कारण की हो लेडीज नाही आहे, हा बापे आहे. त्याला काय करू, बाबूला देऊ, बाबू मस्त भाजून खाईल ऐकणार. बघा एक खेकडा भेटला. आमची शेवली शोधून झाली. आता आम्ही निघतो घरी, डोंगरातून उतरतो. बघा कशा डोंगरात काटेरी झाडा वगैरे. भाऊ चालला पुढं, एकदम पाऊस पण निघलाय बघा, ढग. आता पाऊस पडल. इकडे बाबू वगैरे नाही आहे. चला ही बघा शेवली किती भेटली. घरी गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू किती शेवली भेटली ती काढून ना ग. चला जाऊयात पुढे आता पटापट. वाटेला जरा आम्ही मागत थांबलो, व्हिडिओ काढायला लागला त्याच्यामुळं. पब्लिक चालली पुढं आपली. बाबू काय करायला लागला. चला बघा कसा हिरवा इकडं मस्त झाला आहे जंगलात. आता एक दिवस पाऊस पडला का इकडे खेकडं बिकडं भरपूर. मग मित्रांनो मग काका येईल ना बाबू, मला पण सुट्टी काढून यायला लागेल मग मस्तपैकी. तर चला जाऊ. आम्ही निघालो, डोंगरातून आलो, खाली उतरलो. तर आता जरा आम्हाला करंदा भेटली. बघा करंदा आमच्याकडे बोलतात. तर बघा करवंदा किती भाजल्या. तर चला आम्ही जरा नाश्ता करून घेतो. बघा पूर्ण काली करंद आहे बघा. भाऊ लागला काठी खाली पाडायला. तर बघा भाऊने किती करवंदा पाडली खाली. व्हिडिओ पाणी गलायला लागला, बाबू बोलायला लागला. दादा थोडा गल्ला 9 वाजताची निघेल आपल्याला टाइम. 9 वाजलं तर जवळजवळ आता 2 वाजलं आम्हाला डोंगरात. अजून भाजी करायची आहे ना रे. तर अजून बाबूची भाजी करायची आहे. कारण शेवटची करवंद आम्ही खाऊन घ्यायला लागलो ना. बस हा बाबूला आता किती दिली, एवढी दिली ना. साक्षी लागली मागायला पण बाबू देत नाही. गेल्यावर काढून दाखवू तुम्हाला. तर चला आता निघलो करवंदा खाली. आता निघतो. पाऊस तो बघा मित्रांनो डोंगराला कसा पाऊस पडायला लागला. ए बॉटल नाही घेत ना. चला आवाज येत असेल पावसाचा खडमड. तर चला निघूयात, नाही तर आपला कॅमेरा. आणि तिकडं बघा किती मजा घेतो. पोरा लागली पलायला, पाऊस आला. मी आज इथं जरा पावसात भिजतो मस्त पैकी. चला जाऊया आता. मी पण पळतो पटपट जरा. अरे भात लावलेला आहे, भरलेला आहे. जरा झाडाखाली येऊन लपलो आम्ही. भाऊ पण जाऊयात धावात. इथं झाड पण गलायला लागला. तर चाललो आता आम्ही पण. इथं 10 मिनिटं थांबलो पण नाही जमला. त्याचे मुलं भाऊस पण पडला, मी पण पळायला लागलो पटापटा. बघा आई सर मजा आली. इथं बसल्या बोलत होती ना आपली. इकडे बाबू झोपला माचीवर.
येती अंगावर पावसाच्या धारा आईसनी पाऊस आला तर गाणी बोलायला लागला. डोंगरातून येताना पडे मारा मस्त नाईचा गाणं सुचला. डोंगरातून येताना पड मारा माळी वाट नाही बरी वाट नाही बरी जाऊ कशी घरी जाऊ कशी घरा जाऊ कशी घरा जाऊ कशी घरा. बघा मित्रांनो आईसनी गाणी. आता जरा चला व्हिडिओ आता बंद पाऊस पण जोरात आला, फारच जोरात आला तर पाऊस ना, फार म्हणजे फार जोरात. बघा आता दिसत पण आहे. बघा मित्रांनो पाऊस चालू झाला, खेकडा निघायला लागला तिथून. तो बघा एकदम कडकशे. आता जरा आम्ही आताच आलो, पाऊस जास्तच लागला झोपडीत जरा. बेरकड आत गेला कारण डबल निघला. डोंगरी गेलो तू सेवल्याल सेवल्याल डोंगरात गेलो तू सेवल्याल. साक्षी लागली नाचायला, आई बोलली गाणे बोलायला. इथे नाच साक्षी, इथे गाणं बोलतो. काकडा वेसली आम्ही वेसली सेवल्यात काकडा वेसली आम्ही वेसली. अर्धे रस्त्याला पाण्यानं भिजवला मला भिजवला. अर्धे आमची एन्जॉयमेंट चालले. भिजवला मला भिजवला. एके झोपड्यात जाऊन बसेल आम्ही बसलो. एका झोपड्यात जाऊन आम्ही बसलो आम्ही बसलो. तिथं आराम करला आम्ही. तो पाऊस काय थांबणार नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला भिजतच जावं लागेल घरी ना. भाऊ ते निघला भिजत भिजत. नाही रे थंडा पाणी, मला ताप आलाय तरी पण आता मी भिजत जाईन. मग घरी गेल्यावर गोळ्या खाऊन घेईन मस्त पैकी. बघा लागली धावत, आईस पण आता निघल. ती बघा थांबून काय करू, जेवण रांधायला लागेल. अजून आम्ही जेवलेल पण नाही, तर थांबून काय फायदा होणार नाही मित्रांनो आमचा. त्याची मुलं आता आईस पण निघली हळूहळू. तर चला आता निघतो मी पण, मोबाईल लपवतो जरा. बघा मित्रांनो पाऊस किती पडला, लगेच इकडं सगळा पाणी शेताना भरला, पाणी वाहायला लागला आता. आणि पूर्ण भिजलोय मित्रांनो मी पण पाण्यात, सगळी भिजून चाललो. आई पण भिजले पूर्ण बघा. आणि पाऊस चालूच आहे अजून थोडा थोडा पडत असल्यामुळे पटापट जायला लागली. आता बाबू तर पल्ला धावत लागला गाजायला. त्याला आम्ही गाजाय म्हणजे तुमच्याकडे काय बोलतात गडमाडल्याला तर बोला. आम्ही चाललो आता, गडमडायला लागला त्याचे मुलं. तर चला मित्रांनो आता मोबाईल पण बंद करतो, जरा एरोप्लेन मोडवर टाकतो, डायरेक्ट आता घरी भेटतो. गडमडल्यावर कसा नेटवर्क चालू ठेवायचा नसतो, विजा बिजा चमकतात ना त्याचे मुलं. बघा पाणी कसं व्हायला लागला मस्तपैकी. चला जाऊयात. तर मित्रांनो आता मी घरी पोहोचलो. बघा कसा भिजून पाणी बघा कसा जामत्याम घरी पोहोचलो. गडमड होता म्हणून साक्षी बिक्षी पलत सुलट, बाबू पडून 2 आंबा पण भेटला रस्त्यात, पिकलेलं पडलं ते ना ग. तर चला तर आता आम्ही घरी पोहोचलो मस्तपैकी एकदम टकाटक. चला जाऊयात घरात. शेवटी दाखवतो पाकडून तुम्हाला. तर चला जाऊयात घरात. आता जरा चप्पल बिप्पल धुऊयात, लई पाय पण घाण झाल्यात, गडमडाय पण लागला, इकडे पण लागले. आंबा लगेच धुवायला, आता आंबा खातील दोघा. आम्ही घरी पोहोचलो, दरवाजा बंद आहे. दरवाजा खोलू आणि घरात जाऊ. जरा आलो, कपडे चेंज केलं. आई लगेच लागले आम्हाला भात बनवायला. काम नुसता लगेच मस्त. आता भात बनवलेला आहे मस्त. जर आईला भात बनवू दे, मग आम्ही जेवू मस्त पैकी. आता थकून आलो. भात आहे म्हणजे थोडासाच आहे. तर चला भात बनवून ठेवते आईला. बघा मित्रांनो एवढी आम्ही शेवली आणून ठेवली आणि आता आम्ही जेवण करून घेतो मस्त. इथं आई लागले जेवण वाढायला. तर भेटूयात आता डायरेक्ट शेवल्याची भाजी बनवताना. भेटूयात डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. शेवल्याची रेसिपी आहे भाजी काय रे, शेवल्याची भाजी कशी बनवतात त्याची रेसिपी दाखवू आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.
भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.